नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण मुलांसाठी स्पेशल असा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आणि रुचकर असा केक बनवणार आहोत। रेसिपी खूप साधी सोपी आहे। या पद्धतीने केक बनवला तर नक्कीच तुमचा केक छान तयार होईल। चला तर मग रेसिपी पाहूया। आपण केक साठी लागणारे साहित्य पाहतोय। हे मी आता साहित्य दाखवते, नंतर हे स्टीलच्या मध्यम आकाराच्या वाटीने कसं मोजून घ्यायचं ते मी पुढे जाऊन दाखवणार आहे। म्हणजे काय होतं, सगळ्यांना सोयीचं पडतं, कारण स्टीलची मध्यम आकाराची वाटी प्रत्येकाच्या घरी असते, त्यामुळे मोजमाप करायला प्रत्येकाला सोपं जातं आणि केक ही छान होतो। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ही पिठी साखर घेतलेली आहे, ही मी घरचं लोणी घेतलेलं आहे, हे दूध घेतलेलं आहे। हे दूध म्हणजे केक साठी कधी फ्रीज मधलं दूध वापरायचं नाही। हा सोडा घेतलेला आहे, ह्याचं प्रमाण किती घ्यायचं ते पुढे जाऊन सांगणारच आहे। ही विलायची पावडर, हे ड्रायफ्रूटचे असे काप करून घेतले आहेत, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असलं घाला, नाही घातले तरी सुद्धा चालतील। ही बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि हे दूध पावडर। आता आपण हे साहित्य कसं मोजून घ्यायचं ते पाहूया। साहित्य मोजण्यासाठी हे बघा, मी अशी मध्यम आकाराची स्टीलची वाटी घेतली आहे आणि ह्याच वाटीने आपण सगळं साहित्य मोजून घेणार आहे। आणि मैदा चाळायची चाळण असते, म्हणजे तिला सुजीची चाळण देखील म्हणतात, त्याने आपण जे आपलं पीठ वगैरे काय पिठी साखर असेल ते सगळं आपण ह्याने चाळून घेणार आहोत। इथं आपण या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतोय। ही वाटी कशी भरायची ते सांगते। आणि हे बघा, हे जेव्हा हलकासा दाब देऊन, जास्त दाब द्यायचा नाही, हलकासा दाब देऊन ही वाटी अशी भरून घ्यायची। तुम्ही अगदी थोडंसं आणखीन पीठ टाकते मी। याच पद्धतीने तुम्ही 2 वाटी पीठ घ्यायचं आहे गव्हाचं घेतले। आता आपण त्यासाठी केक साठी लागणारी पिठी साखर वाटीच्या प्रमाणात कशी घेतो ते पाहतोय। हे बघा, असं आपल्याला एक वाटी पिठी साखर लागणार आहे, ती देखील हलकाच दाब देऊन भरायची वाटी। आपल्याला 2 वाटी गव्हाच्या पिठाला आपण 1 वाटी पिठी साखर वापरतोय आणि ती देखील असा हलका हाताचा म्हणजे मी इथं चमच्याने दाब देते, असा हलकासा दाब देऊन ती वाटी भरायची। हे बघा, इथं आपण ही 1 वाटी पिठी आपण पिठी साखर देखील मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली। आपण 2 वाटी गव्हाच्या पिठाला 1 वाटी पिठी साखर घेतली। आता काय करायचंय, आपला जो पोहे खायचा जो चमचा असतो त्याने ही 3 ते 4 चमचे दूध पावडर घालायची। दूध पावडर का घालायची, काय होतं, गव्हाच्या पिठाचा केक जो आहे तो अजून स्पॉन्जी व्हायला मदत होते। हे बघा, मी 3 आणि हे 4 चमचे दूध पावडर घेतली, ती देखील आपण चाळून घेणार आहोत। इकडे आपण दूध पावडर, गव्हाचं पीठ आणि पिठी साखर मैद्याच्या चाळणीने चाळून घेतली। आता आपला पुढचं साहित्य आहे लोणी। हे लोणी देखील त्याच वाटीने आपण मोजून घेतोय, जे गव्हाचं पीठ पिठी साखर मोजून घेतली त्याच वाटीने बरोबर 1 वाटी लोणी आपण केक साठी वापरणार आहोत। हे बघा, बरोबर आपण 1 वाटी लोणी घेतलेलं आहे। आपण इथं सोड्याचं प्रमाण बघतोय। हे बघा, पोहे खायच्या चमच्याने असा अर्धा चमचा भरून तुम्ही खायचा सोडा घ्यायचा आहे। असा 1 चमचा भरून असा व्यवस्थित चमचा भरायचा आहे। हे बघा, मी असा बऱ्यापैकी फुल असा चमचा भरलाय, त्या चमच्याने 1 चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे। इथे आपण केक साठी लागणारं सगळं साहित्य मोजून आणि चाळून घेतलेलं आहे। आता हे दुधाचं प्रमाण आहे ते पुढे जाऊन मी तुम्हाला त्याच वाटीने किती दूध लागते ते पुढे जाऊन सांगते। आता अगोदर आपण काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे, इथे माझ्याकडे केकचा टीन आहे। जर तुमच्याकडे केकचा टीन नसेल तर असा गोल आकाराचा किंवा चौकोनी आकाराचा जर डब्बा असेल मध्यम साईजचा तर तो डब्बा घ्यायचा। स्टीलचा असला तरी देखील चालतो तो। आता हा टीन आपण केक साठी तयार करून घेतो। याला अगोदर काय करायचं, तूप लावून घ्यायचं सगळीकडे। सगळीकडे असं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं। हे
हे बघा त्या भांड्याला असं तूप लावून घेतल्यावर सगळीकडे असं गव्हाचं पीठ भुरळायचं त्याच्यावरती. आणि काय करायचं नंतर हे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं गव्हाचं पीठ याच्यामध्ये. हे बघा असं सगळीकडे त्याला लावून घ्यायचं आणि जास्तीचं पीठ झटकून काढायचंय आपल्याला. नाहीतर काय होतं केकच्या वरती अशी जाड त्याचा थर जमा होतो. त्यामुळे जास्तीचं पीठ तुम्ही काय करायचंय काढून घ्यायचं. हे बघा असं काढून घ्यायचं जास्तीचं पीठ. आणि हा असं भांड केकसाठी तयार करून घ्यायचं. ओव्हन मध्ये नाही तर गॅसवरतीच बेक करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं असं हे जाड बुडाने मोठं पातेलं घ्यायचं जेणेकरून आपलं केकचं भांड त्याच्यामध्ये बसेल. जर तुमच्याकडे जाड बुडाचं पातेलं नसेल तर तुमच्याकडे मोठी कढई वगैरे असेल तर ती घ्या. फक्त ते जाड बुडाचं असलं पाहिजे. आणि हे काय करायचं हे भांड गॅसवरती गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे बघा असं स्टँड ठेवायचं. हे स्टँड नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट वगैरे ठेवली तरी चालेल. ही अशी पातेल्याच्या बुडाला हे स्टँड ठेवायचं. नंतर आपण ह्याच्यावरच केकचं ते बॅटर बेक करायला ठेवणार. आणि ह्या भांड्यावर असं एकदम व्यवस्थित बसेल असं झाकण ठेवायचंय. आता हे भांड अगोदर आपण 10 मिनिटं चांगलं गरम करून घेणार आहोत. आणि आता आपण इकडे केकचं बॅटर बनवून घेऊया तोपर्यंत. हे भांड चांगलं गरम होतंय तोपर्यंत. हे बघा हे लोणी मी चांगलं 2 मिनिटं असं फेटून घेतले. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे जे आपण चाळून घेतलेलं साहित्य आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं. अगदी थोडं थोडं घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये लगेच आपण दूध घालायची घाई करायची नाही. हे बघा आता निम्म्याच्या वर पीठ घातल्यावर आपल्याला आता वाटतंय की आता दुधाची गरज आहे. हे बघा आणखीन हे आपलं हे मिश्रण आणखी एवढं शिल्लक आहे. तर आता आपण ज्या वाटी साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अगोदर आपण 1 वाटी दूध घेतोय. लागलं तर नंतर आणखीन आपण दूध घेणार आहोत. हे 1 वाटी दूध घेतलंय आता मी सध्या इथं आणि ते थोडं थोडं घालून हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आणि राहिलेलं पीठ देखील ह्याच्यामध्ये घालायचंय. राहिलेलं सगळं पीठ मी ह्याच्यामध्ये घातलं आणि आणखीन थोडं दूध घालतीये आणि चांगलं फेटून घ्यायचंय आपल्याला. मी 1 वाटी सगळं दूध वापरलं हे बघा या मिश्रणासाठी. तरी देखील हे असं घट्ट वाटतंय. आपल्याला अजून ह्याला थोडंसं पातळ करायचंय. मी म्हणून आणखीन थोडंसं दूध घेते. हे बघा अगदी पाव वाटी मी दूध घेते आता. आणि नंतर आणखीन आपण थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण आणखीन थोडंसं पातळ करून घेणार आहे. हे बघा त्या पाववाटी दुधामधला अगदी मी 1 चमचा दूध ठेवलंय कारण तो आपल्याला सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्ह करायसाठी त्याच्यावर ओतायचंय. आणि हे बघा पीठ मी असं इतपत पातळ करून घेतले. बघून घ्या ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा पातळ ठेवायचं नाही. आणि दुधाचं प्रमाण त्याच वाटीने घ्यायचं ज्या वाटीने तुम्ही गव्हाचं पीठ पिठी साखर मोजले त्याच वाटीने घ्यायचंय. आता सगळ्यात शेवटीचा भाग खूप महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आणि जे आपण सोडा आणि बेकिंग पावडर घेतलंय ते ह्या पिठावर टाकून ठेवायचं. आणि जे आपलं 1 चमचाभर दूध शिल्लक आहे ते त्याच्यावर घालायचं म्हणजे ते छान ऍक्टिव्ह होतं सोडा वगैरे. आणि ते असं व्यवस्थित सगळीकडे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान पीठ फेटून घ्यायचंय तुम्ही. आता बेकिंग पावडर आणि सोडा घातल्यानंतर हे पीठ मी छान असं फेटून घेतले. आणि आता आपण हे जे केकसाठी भांड तयार केलंय त्याच्यामध्ये घालायचं. हे बघा तुम्हाला हे पीठ ओतताना चांगली त्याची कंटेन्सी लक्षात येईल. आणि बघा बेकिंग पावडर आणि सोड्यामुळे पीठ असं हलकं झालंय. याचं सगळं पीठ ह्याच्यामध्ये घालून घेते मी. असं हे आपलं केक साठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही पीठ भांड्यामध्ये ओतताना बघितलंच असेल ते कितपत पातळ करायचे. आणि मी तुम्हाला दुधाचं प्रमाण देखील सांगितलेलं आहे त्याप्रमाणे दूध घाला म्हणजे ते त्या केकच्या प्रमाणात पीठ पातळ होईल. कधी कधी काय होतं थंडीच्या दिवसात लोणी जरा जास्त घट्ट राहतं त्यामुळे 2 ते 4 चमचे
दूध तुम्हाला जास्त लागू शकतं, त्यापेक्षा जास्त लागणार नाही. दुधाचं प्रमाण अचूक ठेवा, असं तुमचं मिश्रण तयार होईल. आता हे आपलं मिश्रण तयार झालंय. तर हा टीन काय करायचंय, तुम्ही हलकासा थोडासा कट्ट्यावर किंवा ओट्यावर तुम्ही असं त्याच्यावर थोडा आपटून घ्यायचा, हलकासा आपटायचा, जास्त आपटायचा नाही. आणि म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये जर एअर बबल्स असले म्हणजे हवेचे बुडबुडे असले तर ते निघून जातात. अगदी हलकं करायचं, हलक्या हाताने ते आपटायचंय, असं जोर जोरात आपटायचं नाही. आणि नंतर काय करायचं, हे ड्रायफ्रूटचे काप तुम्ही ह्याच्यावर घालून घ्यायचे. तुम्हाला आवडत नसले, नाही घातले तरी देखील चालतील. आता हा आपला केक बेक करायसाठी तयार केकचं मिश्रण बेक करायसाठी तयार झालेलं आहे. हे आपलं पातेलं देखील छान गरम झालंय. आता इथे तुम्ही काळजी घेऊन करायचं, हे झाकण काढायचं आणि हे जे केकचं जे मिश्रण आहे ते त्या स्टँडवर ठेवून घ्यायचं. हे बघा, मी असं केक बेक करायला त्या स्टँडवर तो केकचा टीन मांडलेला आहे. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे स्टीलचं भांड वापरलं तरी देखील चालेल. आणि असं छान झाकून ठेवायचं. झाकण हे तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे, पूर्ण झाकला गेला पाहिजे तो केक. आणि गॅसची फ्लेम मध्यम, 5 मिनिटं मध्यम ठेवायची आणि 5 मिनिटाच्या नंतर एकदम लो गॅस करायचा आहे तुम्ही. आता बघा, माझी गॅसची फ्लेम ही मध्यम आहे. 5 मिनिटानंतर मी लो करणार आहे. हे बघा, केक मी बेक करायला ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम 5 मिनिटं मीडियम ठेवली होती. 5 मिनिटानंतर मी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आणि आता 35 मिनिटं झाले तर हा आपण केक बेक करायला ठेवलाय. तर आता कितपत बेक झालाय ते पाहूया आपण. आणि केक ठेवल्यानंतर सारखं उघडून नाही बघायचं, नाहीतर केक चांगला भाजला जात नाही. हे बघा, आता तो कडनं लालसर झालाय. हा पांढरा भाग लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. म्हणजे आणखीन आपल्याला 10 मिनिटं वेळ लागू शकतो ह्याच्यासाठी. नंतर देखील आपण 10 मिनिटं केक बेक केला. एकंदरीत आता आपण हा 45 ते 40 मिनिटं केक बेक केलाय. 40 ते 45 मिनिटं. आणि हा बघा, आता केक आपला छान भाजलाय, सगळीकडे त्याला लालसर कलरही आलाय आणि तो कडणीही सुटलाय. तर हा आतमध्ये पण कसा भाजलाय का तर कसं चेक करायचं. आता माझ्याकडे टूथपिक नाहीये, मी ह्याच्याने चाकूने असं पातळ चाकू घेतलाय, तो त्याच्यामध्ये घालायचा. चाकूला बघा काही चिटकलेलं नाही, याचा अर्थ आपला केक आतमध्ये देखील छान बेक झालाय. तर आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर काय करायचं, हे भांड असं खाली घ्यायचं आणि ह्याचं झाकण काढून हे केक जो आहे तो असाच ह्याच्यामध्ये थोडा वेळ थंड करून घ्यायचा. नाहीतर काय होतं, आपण हे आतमधलं भांड काढताना पोळायच्या भीतीने तर ते असं कट्ट्यावर वगैरे आपटलं तर आपला फुगलेला केक खाली जाऊ शकतो. त्यामुळे 5-10 मिनिटं ह्याच्यामध्ये थंड होऊन द्यायचं आणि नंतर बाहेर काढून ते चांगलं थंड करून घ्यायचं आहे आपण. ही केक मी असा थंड करून घेतलाय. हा केक पूर्ण थंड व्हायला 1 तास ते 1.5 तास वेळ लागतो. मी लवकर थंड व्हावं म्हणून काय होतं, उन्हाळ्यात लवकर थंड होत नाही म्हणून मी असा नेपकिन ओला करून त्याच्या खाली ठेवला होता. आता हा केक आपला पूर्ण थंड झालाय. आता काय करायचं, एक चाकू घ्यायचा आणि सगळ्या केकच्या बाजूने असा तो फिरवायचा. म्हणजे काय होतं, केक आपला चांगला सुट्टा होतो भांड्यापासून. हे बघा, आणि छान बेक झाल्यामुळे तो आधीचाच सगळीकडनं सुटलेला आहे. आणि आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, आणि हा असा आपला छान असा केक, हे बघा छान असा केक आपला निघलेला आहे. असा छान भाजून द्यायचा म्हणजे केक व्यवस्थित भांड्यामधून तो बाजूला होतो. आता आपला गव्हाच्या पिठाचा एकदम परफेक्ट असा केक तयार झालाय. मी सगळ्या टिप्स काय काळजी घ्यायची ते सगळं सांगितलंय, परफेक्ट रेसिपी सांगले. हे बघा, परफेक्ट पदार्थ करायचं म्हणल्यावर परफेक्ट रेसिपी झालीच पाहिजे, म्हणून मी इथं सगळ्या टिप्स वगैरे सांगितल्या त्या सगळ्या फॉलो करा. एकदम छान असा बेकरी सारखा केक तयार होतो. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. हा खायला देखील खूप टेस्टी लागतो केक आणि मैद्यापेक्षा तर खूप पौष्टिक. हे बघा बघा किती छान पीस, आणि हा आतून तुम्हाला दिसतच असेल हो का किती स्पॉन्जी देखील झालाय हा केक. तर ह्या उन्हाळा सुट्टीमध्ये तुमच्या मुलांसाठी हा केक नक्की ट्राय करा.
बघा आईस केक वगैरे त्यापेक्षा असे केक सुद्धा मुलांना गव्हाच्या पिठाचे पौष्टिक केक देखील मुलांना आवडतात. हा केक खूप छान लागतो. हा लालसर भाजलेला भाग जो आहे तो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा इतकं छान लागतं, ते पार्ले बिस्किट खाल्ल्यासारखं लागतं. मी आज मुलांना खाऊ घालणार होते आता शूट मध्ये हा केक, पण ते पोहून येऊन झोपलेत, कारण आम्ही शूट दुपारी चालू केलं आणि केक बनवायला अर्धा तास, नंतर केक भाजायला तासभर आणि तो थंड व्हायला 1.5 तास, हे करत करत आम्हाला संध्याकाळ झाली. त्यामुळे ना मी मुलांना आणू नाही शकले. आणि हा केक नक्की नक्की म्हणजे नक्की ट्राय करा. एकदम अचूक मोजमाप मी दाखवलेला आहे रेसिपीमध्ये. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मी केक एन्जॉय करते.